हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे तारक मंत्राचे 1 दिवसाचे अनुष्ठान पारायण कसं करायचं किंवा त्याचं सेवा कशी करायची ती आपण आज जाणून घेणार आहे. तर चला व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया. तर स्वामी सेवेकरी मी तुम्हाला हेच सांगेन, जीवनामध्ये अफाट दुःख आहे, कष्ट आहे, समस्या आहेत आणि दिवसेंदिवस कोणती नाही तर कोणती समस्या येते. जसं ऊन आहे तशी सावळे आहेत. तशा प्रकारे आपल्याला त्या समस्यामधून म्हणजे आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर कोणती तरी सेवा करावी किंवा कोणत्या देवाचं नामस्मरण करावे, जेणेकरून त्या ज्या समस्या आहेत, जे आपल्याला दुःख आहे, ते कमी व्हावं आणि आपल्याला रस्ता किंवा आपल्याला काहीतरी बोलतात ना, त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडावा. तर खरंच त्यासाठी मी ही आज सेवा आणलेली आहे आणि हो, तुम्हाला ह्या सेवा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बोलतात ना, पैसे वगैरे नाही लागत किंवा काही खर्च करायला नाही लागत. घरच्या घरी उपाय करायला लागतात किंवा घरच्या घरी सेवा करायची असते. ही जी सेवा आहे ती अगदी मनापासून श्रद्धेने करा आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. जेणेकरून ती तुम्ही जी सेवा करताय त्याचं तुम्हाला तात्काळ लवकर तुम्हाला त्याचं फळ मिळावं ह्यासाठी नक्की मनोभावाने ही सेवा करा. तर तुम्हाला मी 101% गॅरंटी देते, की ही जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमचं जे आणलेली कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतील. आणि हो, ही खूप सेवेकरी जे आहेत, स्वामी सेवेकरी त्यांना माहिती आणि खरंच ज्यांना खरंच माहिती नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही सेवा घेऊन येतो. जेणेकरून खरंच ज्या गोष्टीत प्रॉब्लेम्स आहेत, त्यातून ते लवकर बाहेर पडो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आम्ही त्यांना ती सेवा सांगतो. जेणेकरून ती सेवा करून त्यांना त्या प्रसंगातून बाहेर पडावे. आणि हो, ही सेवा नक्की मनोभावाने करा. मग सेवा कोणती? तर ती सेवा जाणून घेण्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचे आहे, ह्या चॅनलला म्हणजे जे आपले प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना पण ह्या सेवा असतात त्या सांगत जावा. आणि ज्यांच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अनेक सेवेकरी कोणी मठात जातं, कोणी केंद्रात जातं किंवा काही नाही तर काही सेवा करत असतात. स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण हे सगळ्या सेवा चालूच असतात. इव्हन काही वर्षभरात श्री स्वामींच्या अक्कलकोटला वगैरे जाऊन स्वामींचं दर्शन घेता. आपण एक कोणत्या नाही तर कोणत्या पद्धतीने आपण स्वामींच्या जवळ आणि बोलतात ना सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला काही सेवा ह्या माहिती नसतात. तर त्या सेवा तर जसंच हे तारक मंत्राचं 1 दिवसाचा अनुष्ठानाचा खूप लोकांचा किंवा खूप जे सेवेकरी आहेत त्यांचा मी अनुभव ऐकलेला आहे. तर मी हा स्वतः खरंच केला नाहीये. ज्यांचे अनुभव ऐकते तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करते. तर हे अनुष्ठान जे आहे, जे 1 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान हे कसं करायचं? तर हा मोठा प्रश्न आहे. खूप लोकांना माहिती नसतात काय सेवा कशा करायच्या. तर 1 दिवसाचं अनुष्ठान आपल्याला अशा पद्धतीने करायचंय. तर काहींचा हा प्रश्न असतो आणि काही-काहींना खरंच 48 किंवा तासात किंवा बोलतात ना 24 तासातही काही-काहींना रिझल्ट मिळाला आहे आणि म्हणतात ना, "सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी." खरंच तुम्ही जर स्वामींचा हात धरला तर खरंच तुम्हाला मार्ग हे सापडतातच आणि त्यांची सेवा करत जावा, नामस्मरण करत जावा, खरंच मार्ग सापडतात. तर सर्वांचा प्रश्न की ही सेवा नक्की कधी करावी? तर ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी कधीही करू शकता. काही-काहींना खरंच शेड्यूल इतका बिझी असतो. ऑफिसला जायचं असतं, घरातली कामं, मुलांचं वगैरे आणि आता स्कूल चालू झाले तर ऑब्व्हियसली काही-काहींना टाईम भेटत नाही. मग कसं मॅनेज करू, गुरुवारच धरू वगैरे, वगैरे. तर काही नाहीये असं. तुम्ही ही सेवा कधीही, केव्हाही करू शकता. जेव्हाही तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा करता, तेव्हा काय होतं, की आपल्या लाईफमध्ये खूप मोठे-मोठे प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला माहितीही नसतात, की आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडणार आहे किंवा पण असं कित्येक जण असं असतात, की स्वामींच्या सेवेत मी स्वतःही अनुभव घेतलेले आहेत काही-काही गोष्टीचा. म्हणजे माझे मिस्टर जेव्हा आजारी होते, तेव्हा मी स्वतः बघितलेले. जेव्हा आम्ही स्वामींची सेवा करायला लागलो, इतके चेंजेस आमच्याही दुःख यायचे आणि यायचे असं काही नाही म्हणत. दुःख यायचे नको म्हणजे असं होतं आजारपण आणि त्या आजारपणातून बाहेर कसं पडायचं? कारण की आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण त्या आजारपणातून कारण की कसं व्हायचं, त्या आजारपणातून बाहेर पडावं म्हटल्यानंतर तुमची मानसिक स्थिती आणि तुम्हाला आतून पण असं वाटलं पाहिजे, नाही मी आता बरं होणार आहे किंवा काही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला
तुम्हाला कोणती नाही तर कोणती सेवा करावी किंवा तुमच्या घरातल्यांनी केलेली ती सेवा कुठे तुम्हाला फायदा पडेल ते सांगता येत नाही. तर खरंच कुठल्याही प्रकारची सेवा केलेली कधी वाया जात नाही. जसं आपण बोलतो ना, म्हणजे एक उदाहरण देते. आपण आज ₹1, ₹2, ₹3, ₹4 ठेवले, बाजूला साईडला ठेवले. उद्या तुमच्यावर अडचण आली ना, ते तुम्हाला कधी उपयोगी पडतील सांगता येत नाही. तर माझं हेच म्हणणं असतं, तुम्ही सेवा करा, सेवा करत राहावा, सेवेकरी घडवा. जेणेकरून कसं आहे, आपल्याकडून सेवा घडत त्यावेळी आपली जी फॅमिली आहे किंवा फॅमिली मेंबर्स अशा सगळ्यांचेच असं नाहीये का सगळेच सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये खूप चांगलं-चांगलं लिहिलेलं आहे. असं काही-काहींच्या आयुष्यामध्ये इतके मोठे-मोठे प्रॉब्लेम्स असतात. ते एका व्यक्तीने जरी पुण्य केलं घरातल्या, तर बाकीच्या सगळ्यांच्या सॉरी तर घरातल्या एका व्यक्तीने जरी सदस्याने जरी पुण्य केलं, तरी बाकी सगळ्या जे आहेत घरात राहणारे, त्यांना कोणाला नाही तर कोणाला त्याचा फळ लाभ होतोच होतो. म्हणून सेवा करा. मी इतकंच सांगते, कोणत्याही देवाची सेवा करा, पण करा. आणि मी म्हणतीये, सिरियसली मी सांगते माझा अनुभव. तुम्ही जितकी सेवा कराल ना, तसं-तसं तुम्ही त्या प्रसंगातून बाहेर पडत जाता. तुम्ही स्वतः अनुभवा. आपण काय होतो, कुठे आलो आणि कसं चाललंय, हे स्वतः अनुभव घ्या. कधीच समजतं, की आपल्यामध्ये आज झालेले चेंजेस. ही सेवा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्ही केव्हाही करू शकता. फक्त सेवा करतेवेळी सकाळी उठून स्वच्छ अशा अंघोळ करून छान असे जे कपडे आहेत ते तुम्ही परिधान करा आणि जर तुम्हाला ही सेवा सकाळी करायची असेल, तर तुम्ही सकाळी करू शकता आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल संध्याकाळी वगैरे किंवा दुपारी करायची असेल, तर मी तुम्हाला एक सांगेल हात स्वच्छ असे धुवून घ्या आणि पुन्हा असं स्वच्छ कपडे असे परिधान करा. कारण की आपण दिवसभरात सगळी कामं वगैरे केलेली असतो, कुठे बाहेर गेलेलो असतो. तर तुम्ही कपडे मात्र दुसरे परिधान करा इतकं सांगेल. कारण की आपण अनुष्ठान करतोय. अनुष्ठान तारक मंत्राचं अनुष्ठान कारण की स्वामींना तारक मंत्र खूप प्रिय आहे. सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप लोकं तारक मंत्राचं पाणी करूनही खूप सेवा करतात किंवा आपल्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स असतात त्या समस्यांवरती दूर करण्यासाठी तारक मंत्राचं पाणीही करतात. तीही सेवा आपल्या चॅनलवरती आहे. तीही तुम्ही नक्की करा. पण आपण हे तारक मंत्राचं 1 दिवसाचं अनुष्ठान घेतोय, तर तीही सेवा मी तुम्हाला सांगते. तर दुसरी गोष्ट हां, तर संध्याकाळी तुम्ही स्वच्छ असं कपडे वगैरे परिधान करून ही सेवा करू शकता. शक्य असल्यास तुम्ही संध्याकाळीही अंघोळ किंवा दुपारीही अंघोळ करून ही सेवा करा, इतकंच सांगेल. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं ही सेवा करायची. जेव्हा तुम्ही ही सेवा करायला बसाल, तेव्हा तुमचा जो देव्हारा आहे त्याच्यासमोर बसा आणि ते एक छोटासा असा पाट किंवा जो तुमच्याकडे पाट असेल अवेलेबल तो ठेवा. त्याच्यावरती एक अशी छोटी प्लेट घ्या आणि त्या प्लेटवरती तांब्याचा अ, जर तांब्या असेल तर तो घ्या किंवा तांब्याचाच ग्लास घ्या. स्टीलचा असेल तर मग स्टीलचाही घ्या. काही हरकत नाहीये, पण काचेचा वगैरे घेऊ नका आणि जमल्यास अगरबत्ती अगरबत्ती पहिली लावा, दिवा लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जो ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लासवरती तुम्हाला हात ठेवायचा आहे. जो आपला हा ग्लास आहे, त्या ग्लासवरती तुम्हाला असा हात ठेवायचा आहे आणि ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. आता कारण की आपण हे 1 दिवसाचं अनुष्ठान, तारक मंत्राचं 1 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे. तर तुम्हाला त्या ग्लासवरती हात ठेवून ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. का तर आपली काहीतरी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी किंवा आपल्यावर जे कोणतेही प्रॉब्लेम चालू आहेत, ते दूर होण्यासाठी ही आपण सेवा करत आहे. तर त्यासाठी त्या जो ग्लास किंवा जो तांब्या घेतलाय त्याच्यावरती तुम्ही हात ठेवा आणि संकल्पयुक्त सेवा करा आणि संकल्पयुक्त सेवा कशी करावी? तर स्वतःचं पहिलं स्वतःचं नाव सांगावं. आता जसं जे कोणीही व्यक्ती किंवा लेडीज कोणीही करत असेल त्यांनी पूर्ण आपलं नाव सांगावं. त्याच्यानंतर आपलं जे गोत्र आहे, गोत्र सांगावं. गोत्र झाल्यानंतर तुमचे कुलदेवता व कुलस्वामिनी असते, तिचं नाव घ्यावं आणि त्यांना वंदन करावं. कारण की आपण कोणतीही सेवा करत्यावेळी स्वामींच्या मार्गात आहेच आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवताला व कुलस्वामीला विसरून चालत नाही आणि गोत्र कोणाला माहिती नसेल त्यांनी कश्यप गोत्र लावावं बस. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची आणि त्यानंतर ही सुरुवात करायच्या आधी तुम्हाला स्वामी महाराजांना वंदन करायचं आहे. स्वामी महाराजांना जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगायचे आहेत. हे सगळं पहिलं तुम्हाला तुमच्या कुलदेवताचं, कुलस्वामिनीची सेवा झाल्यानंतर स्वामींना ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे अनुष्ठान घेतलेलं आहे, ते तुम्हाला सांगायचं. अनुष्ठानाच्या आधीच म्हणजे तुम्हाला जे तारक मंत्र आहे, तो सुरू करायच्या आधी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या. कारण की तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा 1 दिवसाची करत आहात. आणि अशा प्रकारे तुम्ही हे सगळं झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांचा जप करून
तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा उजवा हात आहे, तो त्या तांब्यावर किंवा ग्लासवर ठेवायचा, अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या जॉबच्या बाबतीत, प्रमोशनच्या बाबतीत, मुलांच्या समस्या, अभ्यासाच्या बाबतीत किंवा इतर लग्नांसाठी वगैरे तुम्हाला ही सेवा करायची असेल, तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्ती किंवा सदस्य असतील, त्यांच्या आरोग्यासाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल किंवा तुमचं घर होत नसेल किंवा कुठलीही अडचण असेल, कुठलीही समस्या असेल, जी तुम्हाला त्यातून बाहेर पडायची असेल किंवा मार्ग सापडत नसेल, तर तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. तारक मंत्राचं हे पाणी आहे, ते तुम्हाला करून हे अनुष्ठान घ्यायचं आहे. तर हां, तुमचा उजवा हात त्या ग्लासावरती, तांब्यावर ठेवून तुम्हाला हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे, की हे अनुष्ठान किती किती वेळ करायचे किंवा काय कसं करायचं? तर हे अनुष्ठान तुम्हाला 21 वेळा करायचं आहे. म्हणजे निशंक होई रे म्हणा, हे तुम्हाला 5 कवडी आहेत, ते तुम्हाला पूर्ण संपेसपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. ते अशक्य ही शक्य करतील स्वामी इथपर्यंत तुम्हाला 21 वेळा म्हणायचे आणि हो, तुम्हाला जमल्यास जे ज्यांना शक्य आहे, ज्यांना लिहिता वाचता येतंय, त्यांनी खरंच तुम्ही आपल्या Googleवरती PDF वगैरे काढा आणि ते तशा प्रकारे तुम्ही 21 वेळा म्हणू शकता. आणि जर त्यांना खरंच माहितीच नसेल, ज्यांना खरं काही-काहींना पाठ पण असतं, त्यांना पाठ आहे त्यांनी 21 वेळा तसंही म्हणू शकता. ज्यांना खरंच पॉसिबल नाही त्यांनी YouTubeवरती लावूनही म्हणू शकता. पण कसं आहे, आपण श्रवण केल्याने तुम्ही स्वतः म्हटलेलं खूप बरं, कारण की श्रवण केल्याने आपलं मन चंचल होतं, इकडे-तिकडे, तिकडे जात असतं. त्यामुळे होईपर्यंत तुम्ही स्वतः बोला, जेणेकरून कसं होतं, की आपलं मन हे स्थिर राहतं आणि आपण जे बोलतोय तिकडे आपलं लक्ष असतं. तर जमल्यास तुम्ही तसं करूनही बघा आणि हे तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला म्हटलं 5 कवडे आहेत, ते पूर्ण 21 वेळा म्हणायचे आहेत. त्याच्यानंतर हे तुम्हाला करायला किती तास लागेल? जे खरंच नवीन आहे, ज्यांना माहितीच नाहीये, त्यांना अर्धा तास किंवा पाऊण तास लागू शकतं आणि ज्यांना येतंय, ज्यांना पाठांतर आहे वगैरे, काही-काहींना खरंच तारक मंत्र पाठांतर असतं वगैरे, कारण की रोज त्यांच्या घरी लावलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांना पाठांतर असतं वगैरे. त्यांना मी तर म्हणते अर्धा तास किंवा अर्धा तासच्या वरती थोडं 5-10 मिनिटं वगैरे होतील एवढंच, बाकी काही नाही. तुम्हाला पाऊण तास किंवा 1 तास एवढं तुम्ही धरून चाला. तर अशा प्रकारे तुमचा एवढा टाईम जाऊ शकतो. अशी प्रकारे सेवा आहे, तर तुम्हाला करायला फक्त अर्धा ते पाऊण तास जाणार आहे आणि आणि बघा जे आपली जी तारक मंत्राची जी सेवा आहे, ती अवघड पण नाही आहे आणि काही संस्कृतमध्ये पण नाही आहे, का त्याच्यात अवघड शब्द पण नाही. इतके इझिली शब्द आहेत, की जेणेकरून आपलं लवकर होईल. काही-काहींचा अर्धा पाऊण तास जाईल आणि आपल्या ज्या समस्या आहेत, त्या दूर होण्यासाठी तुम्ही अर्धा ते पाऊण तास देऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. तर जे तारक मंत्राचं एक दिवसीय अनुष्ठान आहे, ते नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कशी प्रचिती येते आणि कसा अनुभव येतो किंवा कोणत्या प्रॉब्लेममधून तुम्ही कसे बाहेर पडताय, ते नक्की माझ्याशी शेअर करा आणि नक्की ही सेवा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो, तुमचे जे मित्रपरिवार किंवा नातेवाईक असतील त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुन्हा एकदा मनापासून बोलते, श्री स्वामी समर्थ.